न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। अहिल्यानगर MIDC परिसरात गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीकडून एक गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूस हस्तगत। स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांची कारवाई। सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव उट्टे, पोलीस अंमलदार हृदय घोडके, दीपक घाटकर, बिरप्पा करमल, भीमराज खरसे, राहुल डोके, योगेश कर्डिले, सतीश भवर, चालक उमाकांत गावडे, अरुण मोरे यांचे पथक तयार करून सदर पथकास अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले। दिनांक 8 डिसेंबर रोजी पथक हे MIDC परिसरामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम नामे दीपक भाऊसाहेब साळवे हा नगर मनमाड रोडलगत MIDC पोलीस स्टेशन चौकाच्या जवळ साई पान शॉप टपरीच्या अंधारात त्याच्या कब्जात विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून थांबलेला असल्याची माहिती मिळाली। पथकाने बातमीतील ठिकाणी जाऊन इसमाचा शोध घेऊन शिताफीने ताब्यात घेऊन त्यास पोलिसांची ओळख सांगून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव दीपक भाऊसाहेब साळवे व 31 वर्ष राहणार शिंगवे नाईक तालुका जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। त्याची 2 पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल, 1,000 रुपये किमतीचा एक जिवंत काडतूस असं एकूण 31,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ताब्यातील इसमाविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक भास्कर घाटकर नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास MIDC पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर।